मंडळी, तर आज मी तुम्हाला घेऊन आली आहे माझी हिवाळी बाग दाखवायला। आत्ता आहे जानेवारी महिना, तर जानेवारी महिन्यामध्ये मी माझ्या बागेमध्ये काय काय लावलं आहे, काय काय झाडं ही हार्वेस्टिंगला पण आलेली आहेत, तर हे सगळं आज मी तुम्हाला या व्हिडिओतनं दाखवणार आहे। तर चला आपली हिवाळी बागेची टूर आता चालू करूया। तर हा आहे देशी गुलाब, ज्याच्यापासून आपण गुलकंद बनवतो। अतिशय सुंदर वास आहे याला। इथे एक फूल आलं आहे, मागे एक फूल आलं आहे आणि गेले 2-4 दिवस मी ह्याची फुलं काढतेच आहे। इथे पण दिसू शकतं, इथे कळी आली आहे, त्याच्यानंतर इथे पण कळ्या आहेत, त्याला 2 कळ्या दिसत आहेत इथे। तर आत्ता थंडीमध्ये ना माझ्याकडे गुलाब खूप छान येतात। तर हे देशी गुलाब आहेत, हे हायब्रिड गुलाब आहेत। आत्ताच मी याचे 5-6 फुलं काढली आहेत, पण आत्ता हे एक फूल इथे आहे दाखवायला, त्याच्या शेजारी पण एक कळी दिसू शकते। तर आता थंडीमध्ये जशा पालेभाज्या छान येतात, तशीच फुलझाडं पण माझ्याकडे खूप सुंदर येतात। ही शेवंती बघितली तर इतका सुंदर रंग आहे या शेवंतीचा, तसेच इथे पण सेम रंगाची शेवंती दिसते। तसंच इथे मी बटाटे लावलेत। तर बटाटे कसे लावायचे त्याच्यावरचा माझा एक डिटेल व्हिडिओ आहे चॅनेलवर, तो तुम्ही नक्की रेफर करा। तर ही बटाट्याची झाडं आहेत आणि ही लावून मला जवळजवळ 1.5 महिना झाला आहे आणि अजून हे खाली बटाटे तयार व्हायला अजून एक 1.5 महिन्याचा कालावधी आहे। आणि बटाटे खाली तयार कसे झाले, जमिनीखाली होतात ते, इथे मातीच्या खाली बटाटे तयार होतील। तर ते कसे झाले याची खूण म्हणजे ही जी काही पानं आहेत ही सगळी वाळून जातात, म्हणजे ऑलमोस्ट 3 महिन्यांनंतर बटाटे तयार होतात खाली। आणि ही पानं वाळली की आपण हे कुंडी उलटी केली की आत आपल्याला बटाटे मिळतात। त्याच्यानंतर पुढे जर इथे तुम्ही पाहिलं तर हे मटार लावलेत मी, तर दिसू शकतात इथे मटार आले आहेत आणि असे झाडावरचे कोळे कोळे मटार तोडून खायला खूप मजा येते। इथे पण हे तयार झालेले आहेत मटार। हे पाहिलं तर हे घेवडा आहे, घेवड्याला पण छान फुलं आली आहेत, लवकरच याला घेवडे पण लागतील। ह्या ज्या 3 कुंड्या आहेत त्या आल्याच्या आहेत, आलं पण आता काढणीसच आलं आहे। आल्याची जी ही पानं आहेत ती आता वाळायला लागली आहेत आणि हीच एक खूण असते की आलं खाली तयार झालं आहे। तर आता 15-20 दिवसात मी हे आलं काढीनच। तर मी हे लावलं होतं मे महिन्यामध्ये आणि आलं तयार व्हायला एक 7 ते 8 महिने लागतात। तर आता जानेवारी महिना आहे, तर हे खाली झालंच असणार आहे तयार। कोथिंबीर बघू शकता इथे तुम्ही, खूप छान आली ऑर्गॅनिक कोथिंबीर आणि ह्याला नुसता असा हात लावला ना तरी एवढा घमघमाट येतो त्याचा। आणि बाजारातली कोथिंबीर आणि आपण घरी घेतलेली उगवलेली कोथिंबीर ह्याच्यामधला हाच फरक आहे। खूप सुंदर वास असतो ह्याला। आणि ही परत इथे घेवड्याची झाडं आहेत आणि हे परत मटार दिसू शकतं, इथे मटार आलेले, ही परत मटारची झाडं आहे। आणि हे जर तुम्ही पिवळ्या छोट्या फुलांचं झाड बघितलं तर हे आहे मोहरीचं झाड आणि हे असंच कंपोस्टमधनं आलं आहे आणि ह्या शेंगा पण लागल्या आहेत बघा। तर आता जर मी ह्या शेंगा वाढू दिल्या ना तर ह्याच्यातनं आपल्याला खरी मोहरी मिळेल। पण हे झाड मी का ठेवलं आहे ह्याचं मुख्य कारण म्हणजे मोहरीच्या या पिवळ्या फुलांना पॉलिनेटर्स म्हणजेच फुलपाखरं, मधमाशा खूप अट्रॅक्ट होतात आणि त्यामुळे आपल्या बागेतलं पॉलिनेशन वाढतं आणि फळं लागायची शक्यता खूप जास्त होते। म्हणून मी हे मोहरीचं झाड असंच ठेवलं आहे। एकतर ह्याच्या फुलांना तर पॉलिनेटर्स येतातच, पण मला ह्या शेंगा पुढे वाढल्यावर ह्याच्यातनं मोहरी पण मिळेल, तर असे हे दोन्ही फायदे आहेत ह्याच्यात। आणि आता हे बघितलं तर हे दोडक्याचा वेल आहे आणि खूप दोडके लागले आहेत। हे इथे 3 दोडके तर आहेत। हा इथे खाली पाहिला तर हा एक फुल ग्रोन झालेला आहे, आता हा पण कापणीलाच आला आहे दोडका। इथे एक दोडका आहे, इथे एक फुल ग्रोन दोडका आहे, तिथे एक दोडका आहे। सो 6 ते 7 दोडके आता याला छानपैकी लागले। त्याच्यानंतर हे पाहिलं तर हे काकडी म्हणजे काकडीचा वेल आहे हा। नंतर इथे परत मी पालक लावला होता आणि हे ओव्याचं झाड आहे। आपण जे भजीला जो ओवा वापरतो ना, तर त्या ओव्याच्या पानांचं हे झाड आहे। ह्याचे भजी खूप सुंदर होतात, ह्याला पण खूप छान वास आहे। याला नुसता हात लावला ना तरी हाताला असा खूप वेळ वास राहतो त्याचा। नंतर ह्याच्यामध्ये मी बीट लावलं आहे, तर ही तुम्हाला दिसत असेल, ही छोटी छोटी सगळी बीटची झाडं आहेत। तर बीटसुद्धा मातीखालीच येतं, यालासुद्धा 3-1 महिने लागतात यायला। हे लिंबाचं झाड आहे इथे, हे
त्याच्यानंतर ही परत 2 घेवड्याची दिसत आहेत, भरपूर फुलं आलेली आहेत याला पण. आणि हे जे आहे हे मटार आहे. परत इथे परत एक मोहरी उगवली आहे, पण मी ती उगवूच देणार आहे, कारण जसं मी तुम्हाला म्हटलं की मोहरीच्या फुलांना खूप पॉलिनेटर्स अट्रॅक्ट होतात. आणि हे यावेळी मी नवीन प्रयोग केला आहे. नवीन यावेळी मी लावलेलं, हे पहिल्यांदाच लावलेलं झाड आहे. आणि ओळखता येतं आहे का कुणाला हे कुठलं झाड आहे? तर हे झाड आहे झुकिनीचं. आणि तुम्ही बघू शकता की इथे फुलं पण यायला लागली आहेत त्याला. तर माझ्या अंदाजे हे बहुतेक फिमेल फ्लॉवर असणार आहे. थोडं मोठं झाल्यावर अजून क्लिअर होईल. पण हे झुकिनी लावलं आहे मी फर्स्ट टाईम. बघूया ह्याचे पण मी तुम्हाला व्हिडिओवर अपडेट देतच राहीन, कसं झालं आहे, कसं ग्रो होतं आहे. आणि इथे हे परत एक झुकिनीचं झाड आलं आहे. तर दिसू शकतं इथे फुलं आलेली आहेत झुकिनीला. तर ही आत्ता मेल फ्लॉवर्स आहेत, पण जसं हे झाड वाढेल तसं हळूहळू फिमेल फ्लॉवर्स पण येतील. आणि मग इथे फिमेल फ्लॉवर्स एकदा यायला लागली की मग झुकिनी ॲक्च्युली लागेल, त्याला फळ लागेल. म्हणजे शेवंती अतिशय सुंदर कलर आहे ह्या शेवंतीचा. आणि केवढी फुलली आहे बघा. आणि दररोज मला पूर्ण टोपली भरून फुलं मिळत आहेत सध्या. खूप बागेमध्ये खूप सारी फुलं फुलली आहेत. हे माझं पिवळ्या कवठी चाफ्याचं झाड आहे. तर ह्याला पण बघा इथे कळी दिसते आहे. इथे वरती पण कळी आली आहे. तिथे इथे 2 कळ्या दिसत आहेत. तर ह्याला पण छान कळ्या आल्यात, लवकरच ही उमलतील. पण इथे पण खाली 2 कळ्या आहेत हे बघ इथे. सो टोटल एक 5-6 कळ्या ह्याला पण आल्या आहेत. त्याच्यानंतर हे परत आपले देशी गुलाब आहेत, ज्याच्यापासून गुलकंद बनतो. तर खूप छान वास असतो ह्याचा. नंतर हे आहे हे भोपळ्याचं, कंपोस्टमधनं उगवलेलं भोपळ्याचा वेल आहे हा. आणि जसं मी म्हटलं यावर्षी मी अजून एक नवीन प्रयोग केला आहे, नवीन झाड लावलं आहे. म्हणजे मी पहिल्यांदा लावलं आहे ते म्हणजे स्ट्रॉबेरी. तर इथे तुम्ही बघू शकता हे मी 4-5 झाडं स्ट्रॉबेरीची लावली आहेत इथे. आणि इथे छोटी स्ट्रॉबेरी पण आली आहे. तसंच इथे फुलं पण दिसतील. इथे पण अजून स्ट्रॉबेरीची फुलं इथे आलेली आहे. इथे पण आहे, इथे पण आलं आहे. तर आता हे छान स्ट्रॉबेरीची झाडांना फुलं येऊ घातली आहेत इथे. तर होपफुली आता तर अशी होती ही माझी छोटीशी हिवाळी बागेची टूर. तर ही तर आपली नेहमीचीच झाडं आहेत, जी की मी नेहमी आधी पण व्हिडिओमध्ये बरेच वेळा दाखवली आहेत. वांगी आहे, आंबा आहे, गवती चहा आहे. तर ही तर नेहमीची आहेत. पण यावेळी मी नवीन जी काही लावली ती म्हणजे स्ट्रॉबेरी झुकिनी. तर ही काही नवीन यावेळी मी लावली आहेत, म्हणून मुद्दाम खास हा व्हिडिओ केला. आणि आत्ता हिवाळ्यामध्ये तुम्ही पण ही झाडं नक्की लावून बघा. आत्ता सर्व वेलवर्गीय भाज्या जसं की भोपळा असेल किंवा काकडी असेल, दोडका असेल, पडवळ असेल, हे सगळं तुम्ही लावू शकता. तसंच पालेभाज्यांमध्ये मेथी, कोथिंबीर आणि पालक ह्या भाज्या पण तुम्ही लावू शकता. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही काय यातलं लावलेलं आहे. आणि अशी ही माझी छोटीशी हिवाळी बागेची टूर तुम्हाला कशी वाटली ते पण नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.